7 धावांचे योगदान त्याच्या माध्यमातून टीमसाठी दिलं आणि निर्णायक क्षणी पहिलं षटक हाताळत असताना मात्र छान जबरदस्त गोलंदाजी करत तब्बल अवघ्या 4 धावा खर्च केल्या आणि त्यामध्ये 2 विकेट देखील मिळवल्या. रोशनला मी विनंती करू मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी घेण्यासाठी अजय. रमेश बसमा त्यानंतर वसंतजी डुमना साहेब यांना देखील आम्ही इन्व्हाइट करू. आपण या मंचावरती आयोजकांच्या माध्यमातून आपल्याला देखील या स्पर्धेमध्ये इन्व्हाइट केलं जात आहे. आम्ही विनंती करू त्यांना देखील की आपण या मुख्य व्यासपीठावरती आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष स्वागत आपण निश्चित केलं जाईल. जे महाराष्ट्र क्रिकेट संघ मोठी धामणी आयोजित जे महाराष्ट्र चषक आपण पाहतो मित्रांनो, सर्वाधिक मोठी स्पर्धा गेल्या 5 दिवसांमध्ये स्पर्धा रंगली जाते. आज खरं या स्पर्धेचा शेवटचा दिवस आपल्याला पाहायला मिळतो. मेगा फायनल मॅच कडे वळूया. मैदानावरती आज सामन्याला सुरुवात होते. पंचांचं ग्रीन कंदील आणि पंच इथे नो चेंडू घोषित केला जातात. नो चेंडू फेकला जातोय. मात्र अतिरिक्त एका धावेने संघाचा श्री गणेश करत असताना आपल्याला पाहायला मिळेल. टीम वाघाची वाडी आपण पाहतोय. मात्र वाघाची वाडी संघ जर म्हटला तर या विभागातील एक नामवंत संघ दादा संघ म्हणून सातत्यानं त्या संघाकडे आपण पाहतोय. आणि आज खरं तर बी लॉट्स मधील सर्व संघ या पूल मध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. कॉम्बॉक्स मध्ये जाऊया, जोडले जातील. द व्हाइस ऑफ माथेरान मनोजी फसाळे. थँक्यू सो मच. या स्पर्धेसाठी म्हटलं तर इंद्रजित बसमा साहेबांनी या स्पर्धेसाठी 2,100 रुपयाचं डोनेशन दिलं गेलंय. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. वेळात वेळ काढून या स्पर्धेसाठी आले, तुम्ही या स्पर्धेला भेट दिली, तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. जे महाराष्ट्र चषक 2025 मध्ये आलेले तमाम रसिक नगरीचं मी पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतोय. आज खूप चांगली स्पर्धा पाहायला मिळते. दुसरी लढत आपल्याला पाहायला मिळते. एकीकडे जर पाहिलं तर टीम बॅटिंग करत असताना आपण पाहतोय सलोनी 11 वाघाची वाडी आणि त्यांच्या आगेच फाईट करते कोरलवाडी. दोन टीम म्हटलं तर बलाढ्य टीम्स आज पाहायला मिळते. पहिल्या सत्रामध्ये पाहिला आवाज योगेश वाघ आज टेनिस क्रिकेटच्या पटलावरती खूप मोठं नाव आणि आज खरं तर समोरच्या भूमिकेमध्ये जर पाहिलं भारत आणि पाकिस्तान जी मॅच आपण पाहतोय आणि त्या मॅच मध्ये त्यांना एक चांगला प्लॅटफॉर्म पाहायला मिळाला होता आणि त्यांचं एक चांगलं समर्थन पाहायला मिळालं. पुढे मैदानाकडे दोन्ही टीमला दिव्या खूप साऱ्या शुभेच्छा. प्रथम बॅटिंग करायची आहे टीम वाघाचवाडी टीमला आणि त्याच्यानंतर जर पाहिलं तर 2 फलंदाज सध्या मैदानावरती पाहतोय ज्ञानेश्वर आणि अंकुश वाघ हे 2 फलंदाज. एक चांगली बॅटिंग बिग हिटर अजूनही आपल्याला पाहायला मिळेल अविभागला. पुढच्या नक्कीच दुसऱ्या नाही तर तिसऱ्या षटकामध्ये आपल्याला तो खेळाडू पाहायला मिळेल. गॅप सिलेक्शन मध्ये चेंडूला ट्रबल केला जातो. क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात, तिथपर्यंत मिळेल एक सिंगल आणि एक सिंगलच्या मदतीने धावसंख्येत जर पाहिले तर 4 या आकड्यावरती पाहायला मिळते. पहिलं षटक आपण जर पाहिलं तर ह्या षटकाचा आपण जर विचार केला तर 2 बॉलचा खेळ इथं फक्त संपला जातोय आणि 4 बॉलचा खेळ अजूनही बाकी असेल. धावसंख्या जर पाहिली तर सध्या आपण पाहतोय 4 या आकड्यावरती पाहायला मिळते. पुन्हा एकदा स्टेटअप मध्ये फटका उडवला जातोय. गॅप भरपूर मोठी आहे. क्षेत्ररक्षक आहे तिथे त्यांना तितकंच चांगले क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळते. दुसरीचा प्रयत्न धोक्याची घंटा होऊ शकते. तिथं खराब फंबलिंग देखील पाहायला मिळालंय. एक आता बिग हिटर खरं तर एक मोठा धक्का बसला असता टीम वाघाची वाडी टीमला, परंतु थोडस खराब फंबलिंग पाहायला मिळालं कोरलवाडी टीम कडनं आणि इथून जर पाहिलं तर मिळाले धाव फक्त आणि फक्त एक सिंगल आणि एक सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर 5 या आकड्यावरती पाहायला मिळते. विकेट खूप महत्वाचे असेल वाघाचवाडी टीमला. आपण जर विचार केला तर प्रथम बॅटिंग करायची आहे आणि प्रथम बॅटिंग करत असताना जर पाहिलं तर 5 षटकांची मॅच आहे आणि 5 षटकांमध्ये जर पाहिलं तर 50 ते 60 धाव येणं खूप गरजेचं असणार आहे. पुन्हा एकदा वेग भरपूर पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर बॅट आणि बॉलचा काही संपर्क पाहायला मिळत नाहीये. हे आपलं रिफ्लेक्शन स्क्रीनवरती पाहायला मिळतं. टप्पा भरपूर वेग होता आणि बॉल निघून गेला. इस्टरच्या हातामध्ये डॉट बॉल पाहायला मिळतोय. खूप चांगली बॉलिंग सध्या पाहायला मिळते कोरलवाडी टीम कडनं. गोलंदाज आपण पाहतोय पहिलं षटक राजेश एक चांगली कामगिरी केली. खरं तर धावसंख्या जर पाहिली तर फक्त 5 या धावसंख्येवरती थांबवलं गेलंय. पुन्हा एकदा त्याच गतीने बॉल टाकल्यानंतर वेग भरपूर फुटबॉलचा वापर जरूर पाहायला मिळाला आणि अजून एक बॉल निघतोय डॉट आणि डॉट बॉल आल्यानंतर थोडस प्रेशर पाहायला मिळते. फलंदाज पाहतोय आपण स्ट्राईक नंबरती अंकुश वाघला. एक चर्चेत असलेलं नाव. खरं तर अंकुश वाघचा विचार केला तर लिफ्टी बॅट्समन आहे. आज खरं तर एक चांगला परफॉर्मन्स करावा लागेल. त्याची बॅटिंग भरपूर वेळा आम्ही पाहिली आहे, परंतु ह्या मॅच मध्ये खरं तर चांगली बॅटिंग करावं लागेल. एक चांगला टार्गेट सेट करावं लागेल आणि त्याच्यानंतर जर पाहिलं तर खूप चांगली बॉलिंग सध्या आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज राजेश हा गोलंदाज पाहतोय. या षटकात आपण जर विचार केला तर 4 बॉलचा खेळ संपला जातोय. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी.
स्टटअपमध्ये बॉलला उडवला जातोय, फटका भरपूर चांगला, बॉल निघून चालले सीमारेषेच्या पलीकडे, आउट ऑफ द पार. इथे एक दमदार षटकार. ऍक्शन आपल्या स्क्रीनवरती, फटका भरपूर चांगला पाहायला मिळाला, बॅटच्या प्रॉपर बॅट मध्ये बॉलला पकडला आणि ब्लॅक स्क्रीनच्या पलीकडे बॉलला पाठवून दिला, आउट ऑफ द पार. एक दमदार षटकार. या 6 धावांनी धावसंख्येत धावसंख्या जर पाहिली तर 11 धावा धावसंख्येवरती पाहायला मिळते. चला स्पीडअप करा, विनंती असेल उशीर करू नका बा, सहकार्य करा, मी दोन्ही टीमला विनंती करतोय. डेड बॉल आहे का? एका षटकाचा वादली खेळ संपलाय. एका षटकानंतर बागाचीवाडी संघ पोहोचला 11 या आकड्यावरती. पहा षटक संपले गेले. पहा खर तर आम्ही इथं चेक केलं आणि त्याच्यानंतर पहिलं षटक संपले गेले. शेवटच्या बॉलवरती एक दमदार षटकार पाहायला मिळाला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पाहिली तर धावफलकावरती धावा पाहायला मिळतात 11 धावा. एक चांगला टार्गेट पहिल्या षटकामध्ये जरी 11 धावा आल्या, अजूनही जर पाहिलं तर 4 षटकांची अजूनही मॅच बाकी असणार आहे. म्हणजे 4 ओव्हरची मॅच जर पाहिली तर अजूनही खूप चांगली बॅटिंग करावं लागेल टीम बागाचीवाडी टीमला. अमोल काय म्हणशील, पहिलं षटक संपलंय, 11 धावा सध्या धावफलकावरती पाहायला मिळत आहे. निश्चित मित्र म्हणून मैत्रीपूर्वक लढत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. अनेकदा एकमेकांच्या विरोधात संघ खेळलेत आणि आज मात्र पुन्हा एकदा नव्यानं एकमेकांच्या विरोधात खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतो. फटका बसला जातोय लॉंग ऑन रिझनला, सुरेख झेल टिपला जातो आणि पहिला धक्का लागला जातोय. टीम बागाचीवाडी टीमला फलंदाज होईल बाद दिल्या. ज्ञानेश्वर उघडा बॅक टू द डगआउट. आपण पाहतो बरेचसे मैदान या खेळाडूंना मनोज गाजवलेत. आज व्यावसायिक क्रिकेट म्हटलं तरी देखील हरकत नाही. बरेचसे ओपन टुर्नामेंट या खेळाडूंना गाजवले. त्याचनंतर राज्याचा विचार केला त्यानं पनवेल प्रीमियर लीग गाजवली, रायगड प्रीमियर लीग गाजवली आणि त्याचनंतर ग्रामीण टेनिस देखील या खेळाडूंना गाजवला. मोठमोठ्या स्पर्धा हा खेळाडू देखील केला जातोय आणि पुढे एकदा आज मैदानाच्या आतमध्ये जे महाराष्ट्र दामणी चषकामध्ये चांगली सुरुवात पाहायला मिळतो. फुलरलेनचा बॉल मिड विकेटला क्लिअर करत चिमला पाठवलं, आउट ऑफ द पार. 6 धावांसाठी ठोकला जातोय हा शानदार रुबाबदार षटकार. सहा धावेने संघ पुढे सरकेल. संघ जाऊन पोहोचला धाव फलकेवरती आपण जर का पाहायला गेलो तर 17 आकड्यावरती संघ पोहोचला जातोय. ऑल द कार्पेट चेंडू थांबणार नाहीये, गोळीच्या वेगाने निघून जाईल. षटकार ठोकल्यानंतर हा दमदार चौकार आपण पाहतोय. अविभाग ऑन फायर. षटकाला सुरुवात पहिल्या चेंडूवरती महत्वाची विकेट, त्याचनंतर अविभाग मैदानावरती दाखल झाला आणि तिथून मात्र आक्रमक रूप धारण करत असताना अगदी असं वाटलं की डगावट मधून हा फलंदाज सेट होऊन आले की काय. वन्स अगेन बॅटच्या मधोमध मिडऑनला टार्गेट केलं जातं, आउट ऑफ द पार. शानदार षटकार टोकला जातोय अविभागच्या बॅट मधला. लॉंग ऑनला येतो षटकार. आमच्या मंचावरती प्रमुख उपस्थिती खरं तर या स्पर्धेसाठी ज्यांनी तब्बल या संपूर्ण स्पर्धेसाठी चेंडूंची पूर्तता केली गेली एक दानशूर व्यक्तिमत्व लहान दामणी गावातील अनंत शेठ शेद यांचं निश्चितच आमच्या मुख्य व्यासपीठावरती इथे आगमन झालं गेले. तसेच आपण पाहतोय प्रेम मेन्सवेअरचे मालक मनोहर शेठ बेस्मा यांचं सुद्धा आमच्या मुख्य व्यासपीठावरती आगमन झालंय. दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस नितेश बाई बस्मा यांचं सुद्धा आमच्या मंचावरती उपस्थिती. तसेच मोठी दामणी गावातील एक कार्यकर्ता समाजसेवक म्हणून त्याची ओळख शनिवार खंडवी यांचं सुद्धा आमच्या मंचावरती उपस्थिती लाभली गेली आहे.
तसेच पनवेल असोसिएशनचे ऑफिशियल पंच म्हणून ज्याची ओळख लक्ष्मण मेंगाल सरांची सुद्धा या स्पर्धेला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लाभली गेली आहे। या सर्व प्रमुख पाहुण्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून मी करतोय सहर्ष स्वागत। तसेच इंद्रजित भस्मा यांकडून या स्पर्धेसाठी तब्बल 2101 रुपयांचं आर्थिक डोनेशन लाभलं गेले। या स्पर्धेच्या वतीनं मी त्यांचं मनशा सहर्ष स्वागत करतोय। धामणी गावातील एक दमदार व्यक्तिमत्व पोलीस पाटील लाभण्याचं थेट त्यांना मानस मिळाला। रमेश भस्मा, माझा आवाज तुमच्यापर्यंत येत असेल तर यायचंय, मुख्य व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचंय आणि त्यांच्या संवेदामध्ये वसंतदादा डुबना युवा उद्योजक म्हणून ज्याची ओळख असतील कुठे या प्रमुख व्यासपीठावरती येऊन उपस्थित व्हायचंय। ओव्हर टू अमोलवीर। थँक्यू प्रकाश। ही स्पर्धा जर का आपण पाहायला गेलो तर आपल्या परिसरामधील सर्वाधिक मोठी स्पर्धा आणि प्रथम तास मात्र 2 बाईक स्पर्धेमध्ये ठेवल्या गेल्या। 2 षटकांचा वादली खेळ संपलाय आणि 2 षटकामध्ये जवळपास आपण पाहायला गेलो संतोषनं फेकलेलं षटक, त्या षटकामध्ये तब्बल 2 षटकार आपल्याला पाहायला मिळाला, 1 चौकार। मात्र जबरदस्त फलंदाजी टीम वाघाचवाडी संघाच्या माध्यमातून आपण पाहतोय। आज जवळपास आपण पाहायला गेलो तर औषधवाडी गावचा युवा उद्योजक म्हणून त्याच्याकडे आपण सातत्याने पाहायला जातो तर नामदेव यांच्या माध्यमातून या संघाला पॅक केलं गेलंय आणि जबरदस्त खेळ त्याच्या माध्यमातून आतापर्यंत आपण पाहतोय। अविभाग ऑन स्ट्राइक एंडवरती तिसऱ्या षटकाला सुरुवात यू मिस इन डेफिनेटली आणि परफेक्ट यॉर्ड कार चेंडू जाऊन एस्टर्न वरती आदळला जातोय। मोठा धक्का लागला जाईल वाघाचवाडी टीमला, फलंदाज होईल बाद। अविभाग बॅक टू द डगआउट। संघ पोहोचला धाव फलकेवरती 28 या आकड्यावरती प्रथमतः फलंदाजी करणारा सरवले वाघाची वाडी आज संघ आपण पाहतोय। प्रथमतः नाणेफेकी आला होता, फलंदाजी त्यांच्या वाटे झाली होत्या। 2 षटकांमध्ये भरपूर चांगली फलंदाजी पाहायला मिळाली होत्या। राजेशने फेकलेलं षटक त्या षटकामध्ये अवघ्या 11 धाबा खर्च केला होता। संतोषवरती आक्रमण केलं होतं, अभिभागनं धाबा टोकला होता तब्बल 17 आणि त्यामध्ये 1 सफलता देखील मिळाली होती। आणि त्याचनंतर महेंद्रला पण पाहतोय पहिल्या चेंडूवरती महत्वाची विकेट। अभि नावाचं वादळ मैदानाच्या बाहेर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतो। प्रकाश वीरला पण पाहतोय एक डावखुराचा फलंदाज, घातकी फलंदाज, नेहमीचा फलंदाज म्हणून देखील अनेक मैदाने गाजवले, अनेक स्पर्धा गाजवल्यात आणि आज मात्र पुण्याच्या एक जे महाराष्ट्र चषकामध्ये मात्र दाखल झालाय। कोणत्या रीतीने खेळ करेल आता याच्यावरती खरं तर वाघाचवाडी टीमच्या पाठीराख्यांच्या नजरा म्हणून जरूर आपल्याला पाहायला मिळतील। या परिसरातील एक दादा संघ आणि त्याच्या विरोधात खरं तर पायट करत असणारा कोरलवाडी संघ, एक दादा संघ पण पाहतोय। मात्र कोणता संघ जिंकेल, कोणता संघ दुसऱ्या फेरीमध्ये दाखल होईल यावरती खरं तर प्रेक्षकांच्या नजरा जरूर पाहायला मिळतील। मोठ्या संख्येने पाहुणा वर्ग प्रेक्षक वर्ग जोडला जातो। 1 मोर विकेट, वन्स अगेन यू मिस आय डेफिनेटली, फलंदाज बाद, आल्या पावली माघारी प्रकाश वीर, बॅक टू द डगआउट। संघनायकाला विनंती असेल आमच्या प्रमुख व्यासपीठावरती येऊन उपस्थिती दाखवायची, तुमचा इथे मान सन्मान जरूर करण्यात येईल। ओव्हर टू अमोल। थँक्यू। दोन्ही संघाचे संगणक जर आले असतील तर आपण मुख्य व्यासपीठाशी संपर्क करायचे पहा मित्रांनो। थोडाशा उशिराने ही स्पर्धा सुरुवात झाली, आम्ही दिलगिरी व्यक्त करतोय कारण जर का पाहायला गेलो तर आज अंतिम दिवस या स्पर्धेचा आपण पाहतोय। आज मेगा फिनाले कालच्या दिवसांमध्ये जर का आपण पाहायला गेलो तर आंब्याचा पाडा या संघाच्या विरोधात केलं असताना टीम यंगस्टार वाघाची वाडी आज संघ सुपर 6 मध्ये दाखल झालाय आणि आज पुण्याच्या एक वाघाची वाडी संघ मात्र बी पूल मधून केलं असताना टीम अविभागचा संघ आपल्याला पाहायला मिळतो। चांगला खेळ त्याच्या माध्यमातून राहिला आणि प्रमुख 3 फलंदाज देखील बाद झाल्या। ज्ञानेश्वर उघडे बाद झाला, 2 धावांचे योगदान त्याच्या माध्यमातून राहिला। अविभागनं 5 चेंडूमध्ये 17 धावा कुठल्या, प्रकाशवीर शून्यावरती बाद झाला आणि त्याचनंतर मैदानाच्या आतमध्ये दुधाजी चौधरीला पण पाहतोय, अरुंद कार्पेट लॉंगॉनला पण पाहतोय, शतरक्षक तैनात या चांगले शतरक्षक मिस स्पीड पाहायला मिळत नाही, दर्जेदार शतरक्षण पाहायला मिळतो। एकच धाव सिंगल ना स्ट्राइक मात्र रोटेट होईल, फलंदाजावर स्ट्राइक एंडवरती अंकुश दादाला पण पाहतोय, एक जबरदस्त खेळ त्याच्या माध्यमातून पण। थँक्यू अमोल। जयवंतदादा भस्मा ग्रुप ग्रामपंचायत विद्यमान सदस्य शेतकरी कामगार पक्षाचे दमदार नेतृत्व या मंचावरती येऊन आसनस्थ व्हायचंय।
अचानक खरं तर आपण पाहायला गेलो तर चिंचखांबला नाईट स्पर्धा गाजवली होती. तो फलंदाज मैदानाच्या आतमध्ये फुलरलेनचा बॉल होता. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला जातो. एक्स्ट्रा कव्हरला चेंडू अगदी गोलीच्या वेगाने दोन शतरक्षकाच्या मधून चेंडू निघून जाईल सीमा रेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी टोकला जातोय. शानदार चौकार. संघ जाऊन पोहोचला धाव फलकेवरती 33 या आकड्यावरती फलंदाज बाद झाले. त्यामध्ये 3 संघाचा प्रमुख फलंदाज जाबी बाग बाद झाला आणि तिथून मात्र या 2 फलंदाजावरती संपूर्ण आशा निर्भयत असणाऱ्या इथून आक्रमण करावं लागेल. कारण कोरलवाडी संघ म्हटला तर फलंदाजीचा भरणा असणारा संघ आपण पाहतोय. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न मिडॉनला चांगलं क्षेत्ररक्षण केलं जातं. एकच धाव एका धावेने पुन्हा एकदा स्ट्राईक रोटेट होईल. संघ पोहोचेल आता धाव फलकेवरती. प्रथमतः फलंदाजी करणारा सलोनी 11 वाघाची वाडी आज संघ आपल्याला पाहायला मिळतोय. आज 34 आकड्यावरती जाऊन पोहोचला. बुधाची ऑन स्ट्राईक येण्यावरती एक उजव्या हाताचा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय आणि एका साईडला पण पाहतोय अंकुश वाघ डावखुऱ्या हाताचा फलंदाज. गोलंदाज तयार. गोलंदाजची मार्क वरती महेंद्रला पण पाहतोय. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. टप्पा पडला. थोडासा आउट स्पिन पाहतोय. निर्धाव चेंडूचे सांगतो होते. षटक क्रमांक 3 संपला. 3 षटकांचा वादली खेळ संपला. टीम वाघाची वाडी संघ पोहोचलाय धाव फलकेवरती. 34 आकड्यावरती फलंदाज बाद झाले 3. जोडला गेला. त्यांचा इथे यथोचित सन्मान केला जाईल. प्रकाशला मी इन्व्हाइट करू की आपल्या पवित्र शुभ असत्या मात्र त्यांचा इथे यथोचित सन्मान करायचे पहा. पोगाव संघाचा संगनायक आमचा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण लगेच रिपोर्टिंग करायचे पहा. मुख्य व्यासपीठाशी संपर्क करायचे. पोगाव संघाचा संगनायक एखादा खेळाडू जरी आला असेल तर आमच्या मुख्य व्यासपीठाशी संपर्क करायचे पहा. 3 षटकांचा वादली खेळ संपला होता. 3 षटकामध्ये प्रथमतः फलंदाजी करत असताना सलोनी 11 वाघाची वाडी आज संघ पोहोचला धाव फलकेवरती. 34 आकड्यावरती फलंदाज देखील बाद झाल्या. आतापर्यंत आपण जर का पाहायला गेलं तर संघाचे 3 प्रमुख फलंदाज बाद झाले. अभि वाघ बाद झाला ज्यानं 5 चेंडूमध्ये 17 धावांचे योगदान दिलं. ज्ञानेश्वर उघडे बाद झाला 3 चेंडूमध्ये 2 धावांचे योगदान दिलं. त्याचनंतर आपण पाहायला गेलो तर प्रकाश वीर बाद झाला मात्र 0 वरती बाद झाला होता. मैदानाच्या आतमध्ये अमोल इथे आपण पाहतोय वाघाचीवाडी संघ ज्या स्पॉन्सरनं पॅक केला गेला नामदेव शेठ उघडा यांचं आगमन झालंय. शुभ आगमन झालंय. नामदेव शेठ उघडा या आमच्या प्रमुख व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे. खरं तर वाघाचीवाडी संघ पॅक केला गेला त्याची मुलगी सलोनी 11 वाघाचीवाडी या नावानं आणि त्याच्या सोबत आपण बघतोय दत्ता शेठ जुगरे युवा उद्योजक औषधीवाडी. खरं तर या स्पर्धेला या दोन्ही मित्रांकडून या दोन्ही एवन जोडीकडून आम्हाला आर्थिक सहाय्य जरूर लाभलं गेलं. वाटतो अमोल. थँक्यू. मॅच कडे जाऊया. मॅच तितकीच इम्पॉर्टंट आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या फेरीतील दुसरी लढत मैदानावरती रंगली जाते. कोरलवाडी राजस्थान संघ आणि त्याच्या विरोधात फाईट करणार आपल्याला खरं तर पाहायला मिळतो. सलोनी 11 वाघाची वाडी अभि वाघचा संघ. एक दर्जेदार युद्ध मैदानावरती रंगला जातोय. बऱ्याचदा आम्ही या 2 संघाला एकमेकांच्या विरोधात केलं असताना पाहिलाय. मात्र आज पुन्हा एकदा नव्यानं जय महाराष्ट्र चषकामध्ये खेळताना आपण पाहतोय. 4थ्या षटकाला सुरुवात होईल. गोलंदाज सुनीलला आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती दाखल केलाय मात्र डावखुऱ्या हाताचा फलंदाज जॉन स्ट्राईक एंडवरती अंकुश वाघ फुलरलेनचा चेंडू हलक्या हाताने बॅक टू द बॉल डायरेक्ट हिटची संधी मात्र फेकी खरा पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा मैदानावरती काय घडलं जातं. दुसरीची माग केली होती मात्र गुड रनिंग बिटवीन द विकेट. फलंदाज बुधाजीच्या माध्यमातून राहिल्या. या 2 धावेने संघ पुढे सरकेल. संघ पोहोचला धाव फलकेवरती. 36 आकड्यावरती जाऊन पोहोचला. 5 षटकांचा सामना आपल्याला पाहायला मिळतो. पहिला सामना पण पाहिला होता बापदेव आणि त्याच्या विरोधात फाईट करणारा गावदेवी रामसाई संघ पण पाहिला होता. तो सामना जिंकला बापदेवाडी संघाने. पुढील फेरीमध्ये दाखल झाला. फार चांगला खेळ त्याच्या माध्यमातून राहिला मात्र उत्तरार्धामध्ये धावा जमवत असताना रामसाई संघाला मात्र तो सामना गमवावा लागला होता. एवन जोडी खरं तर आपल्याला पाहायला मिळतोय.
दत्ता झुगडे त्यानंतर नामदेव शेठ उघडा यांचं इथे शुभागमन आपल्याला पाहायला मिळतं. त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष स्वागत करूया. गोलंदाज तयार, गोलंदाजची मार्क वरती सुनील, ऑन स्ट्राइक वरती अंकुश आपण पाहतो. फटका भरपूर चांगला, एलिव्हेशन कमी मिळालं जातं, चेंडू बराच वेळ हवेमध्ये, मात्र क्षेत्ररक्षक राजेशच्या माध्यमातून हा झेल सुटला जातोय आणि त्याच नंतर मात्र एका धावेनं मात्र कंप्लीट केले जाते. एका धावेने संघ पुढे सरकेल. तिसऱ्या पंचाची मागेस तिथे व्हॉलेंटियर्स आहेत बा, समाजसेवक आहेत आणि त्याचनंतर प्रेक्षक वर्ग देखील तिथे जोडला गेलाय. जे ब्लॅक स्क्रीन समोर बसलेत मित्रांनो, सूचना असेल बघा, बाउंड्री लाईनच्या आतमध्ये बघा, खेळाडू बाहेर बाहेर राहायचं बघा. महेश थोडं सहकार्य करा बघा प्लीज. बाउंड्रीच्या आतमध्ये कोणी उभे न करावं प्लीज, बाहेर जायचं बघा. मॅच खूप इम्पॉर्टंट, त्याच्यामुळे सहकार्य करा प्रत्येक खेळाडूला. ब्लॅक स्क्रीनच्या तिथे बघा, उठायचं बघा प्लीज. ब्लॅक स्क्रीन समोर जर असलेल्या प्रेक्षक वर्ग खेळाडू आपण ब्लॅक स्क्रीन समोर जे बसलेत ना, त्यांना मी विनंती करू प्लीज, प्रेमाची विनंती असणार आहे, आपण तिथून मैदान सोडायचं आणि अगदी बाउंड्री लाईनच्या बाहेर बसून मात्र स्पर्धा आणि सामना पाहायचा. जर आमचे आयोजक तिथपर्यंत पोहोचले तर मग आपल्याला अपमान सहन करावा लागेल. मॅच कडे जाऊया. मॅच मात्र तितकीच इम्पॉर्टंट मैदानाच्या आतमध्ये रंगली जाते. एका धावेने संघ पोहोचला 38 या आकड्यावरती. चौथ्या षटकाची सुरुवात आपण पाहतोय. 3 चेंडू फेकून झालेत, अवघ्या 4 धावा खर्च केल्या षटकामध्ये. पुलरलेनचा बॉल होता, अगदी आपल्याला पाहतो पंचांकडे अपील जरूर केली जाते, मात्र अपील मध्ये उत्साह जास्त, विश्वास कमी आणि त्यामध्ये अपील मात्र पंच पेटावून लावत असताना आपण पाहतोय. जबरदस्त गोलंदाजी दुसऱ्या षटकावरती आक्रमण जरूर पाहिलं होतं. त्या षटकामध्ये 17 धावा खर्च करत मात्र संतोष वरती आक्रमण केलं होतं. त्याचनंतर महेंद्रनं फेकलेलं षटक, त्या षटकामध्ये बॅक टू बॅक 2 सफलता मिळवल्या आणि त्याचनंतर सुनीलला आपण पाहतोय. चौथं षटक करत असताना आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ संपलाय, अवघ्या 4 धावा खर्च केल्यात. अंकुशला आपण पाहतोय ऑन स्ट्राइक वरती, एक डावखुरा त्याचा फलंदाज, एक चांगला फलंदाज आपण पाहतोय. बॅटसेट ऑफिस बारीक चेक पाहायला मिळतोय, मात्र एक्स्ट्रा कव्हरला चेंडू पाहतोय. एकदा कंप्लीट, दुसऱ्याची माग फेकी खराब आणि त्याच नंतर मैदानावरती पाहिलं जाईल पंचांकडे अपील धावचीतची संधी. तिसऱ्या पंचांकडे रेफर केलं जात आणि ते स्क्रीन वरती निश्चित पाहिलं जाईल फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सेफ आहे की नाही. मात्र रिझल्ट जरूर आपल्याला पाहायला मिळेल स्क्रीन वरती. starcricket.in च्या माध्यमातून स्पर्धा करताना आपण लाईव्ह पाहतो. स्क्रीन वरती निश्चित पाहिलं जाईल फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सेफ आहे की नाही. मात्र हे पाहणं आता तेवढंच महत्वाचं राहील. चांगला फलंदाज अंकुश वाघला आपण पाहतो सध्या मैदानावरती सेट झालाय, त्याच्या बॅटमध्ये चांगला धाबा पाहायला मिळतात. तब्बल 1 चौकार 1 षटकार आणि एस पंचाचा फिंगर इन, फलंदाज होईल बाद. अजून एक धक्का लागला जाईल, धक्का क्रमांक 4 फलंदाजी करणारा टीम वाघाचवाडी टीमला फलंदाज अंकुश वाघ बॅक टू द डगआउट. पुढे सरकेल, संघ पोहोचला 39 या आकड्यावरती. चौथ्या षटकामध्ये जुने काही चेंडूचा खेळ बाकी. नवीन फलंदाजी मार्क वरती राजा बागला आपण पाहतोय, एक चांगला फलंदाज, नेहमी मोठे फटके मारण्यामध्ये मायर असणारा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र गोलंदाज सुनीलला आपण पाहतोय, पुढवरचा बापर भरपूर चांगला फटका होता, अजिबात फट दाखवून देत असताना या पदार्थावरती आपल्याला खरं तर पाहायला मिळतोय. मिडॉनला चांगलं क्षेत्ररक्षण राहिलं जातं, 2 धावा या वेगाने कन्वर्ट केल्या जातात. 2 धावेने संघ पुढे सरकेल, पंच इशारा करतील इंड ऑफ द ओव्हर. षटक क्रमांक 4 संपला होता. 4 षटकांच्या अखेरीस वाघाचवाडी संघ पोहोचला. धाव फलकेवरती 41, 41 आकड्यावरती फलंदाज बाद झाले 4. थँक्यू अमोल.
पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती आलाय, मात्र इथून कोणत्या रीतीने गोलंदाजी करेल. 5वं षटक फेकण्यासाठी संघाच्या संघनायकांना मात्र त्याच्यावरती विश्वास दाखवलाय, मात्र 5वं षटक कोणत्या रीतीने हाताळलं जाईल याच्यावरती कोरवाडे टीमच्या पाठीराख्याच्या नजर आता असणाऱ्या अंकुश बाद झाला मैदानावरती आपण पाहतोय. राजू वाघ मैदानावरती दाखल झालाय. त्याने 1 चेंडूचा सामना केला, 2 धावेचे योगदान वाघचवाडी टीम साठी दिला. एका साईडला बुधाजीला पण पाहतोय, त्याच्या बॅटमध्ये देखील 3 चेंडू पेस केला, मात्र 2 धावेचे योगदान त्याच्या माध्यमातून देखील वाघचवाडी टीम साठी राहिला गेलाय. पंचांच्या डावीकडनं भानुदास हा ट्रॅकर समोर उडवलाय, पॅचच्या मधोमध स्विच ऑन द साऊंड चेंडूला पाठवलंय आउट ऑफ द पार्क. 6 धावेंसाठी टोकला जातोय. बुधाजीच्या बॅट मध्ये बुधाजी ब्रँड षटकार. पुढे सरके 47 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचला. जरी संघाचा प्रमुख फलंदाज बाद झाल्या आणि त्यामध्ये देखील संपूर्ण जबाबदारी बुधाजीवरती आपण पाहतोय. आता इथून आक्रमण करण्याची सुरुवात आपण पाहतोय. पुन्हा एकदा ब्लॉकरचा चेंडू फेकला जातोय. ऑन कार्पेट मिड विकेटला एकदा कंप्लीट, दुसरीची माग, धोक्याची घंटा मैदानाच्या आतमध्ये. फेकी भरपूर चांगली पाहायला मिळाली होती, खराब कलेक्शन आणि त्यामध्ये विकेट किपरच्या माध्यमातून सुका पाहायला मिळतात. गुड रनिंग बिटवीन द विकेट, दोन्ही धावा वेगाने कन्वर्ट केल्या जातील. 2 धावेने संघ पुढे सरकेल. संघ पोहोचला 49 या आकड्यावरती. सध्या बागाची वाडी संघ आपल्याला पाहायला मिळतोय. 5 षटकांचा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगला जातोय आणि प्रथमतः फलंदाजी करणारा सलोनी 11 वाघाची वाडी संघ पोहोचलाय 49 या आकड्यावरती. अजूनही या षटकातील 4 चेंडूचा खेळ बाकी आहे, मात्र 4 चेंडू मध्ये कोणत्या रीतीने फलंदाजी केली जाईल आता हे मात्र पाहणं आता तेवढंच महत्वाचं राहील. मोठ्या संख्येने बागाचवाडी संघाचे पाठीराखे देखील आपल्याला पाहायला मिळतात. लॉंग ऑन रिझन लावल्यानंतर कार्पेट, मात्र क्षेत्ररक्षक राजेशला आपण पाहतो चुका होणार नाही त्याच्या माध्यमातून. बराचसा चांगला खेळाडू आपण पाहतो. एकदम जर का पाहायला गेलं तर या खेळाडूकडे शांत संयमाने हा खेळाडू सातत्याने केलेत असतो. एक चांगला खेळाडू त्याच्याकडे सातत्याने पाहिला जातो, ज्याने मोठमोठ्या स्पर्धा गाजवल्या. पनवेल प्रीमियर लीग गाजवली, रायगड प्रीमियर लीग या गोलंदाजाने गाजवली आणि पुन्हा एकदा जे महाराष्ट्र चषकामध्ये हा खेळाडू खेळत असताना भरपूर चांगला खेळ त्याच्या माध्यमात राहायला गेला. पहिलं षटक हाताळलं होतं त्यानं, मात्र पहिल्या षटकामध्ये जर का आपण पाहायला गेलो तर फक्त 11 धावा खर्च केला होता. भानुदास याबिलिया फटका पसला जातोय. बॅक टू द बॉलर, चेंडू बराच वेळामध्ये स्वतः गोलंदाज चेंडूवरती सुरेख किफर दाखवून दिले जातात. एक धाव कंप्लीट, 2 धावा वेगाने कन्वर्ट केल्या जातात. मात्र या 2 धावेने संघ पुढे सरकेल. सलोनी 11 वाघाची वाडी संघ जाऊन पोहोचला धाव फलकेवरती 53 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. एक जबरदस्त खेळ मैदानाच्या आतमध्ये दाखवून दिला जातोय. तिसऱ्या पंचाची माग केली जाते. गोलंदाजाच्या शैलीवरती आक्षेप घेतला जातो. स्क्रीनवरती जरूर पाहिलं जाईल. तीन चेंडूचा वाद्य खेळ संपलाय. 3 चेंडू मध्ये जर का आपण पाहायला गेलो, पहिल्या चेंडूवरती षटकार आला, दुसऱ्या चेंडूवरती डबल आले होते, तिसऱ्या चेंडूवरती देखील डबल पाहायला मिळतो. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे, मात्र 3 चेंडू कोणत्या रीतीने हाताळले जातील यावरती तर प्रेक्षकाच्या नजरा जरूर पाहायला मिळतील. फील्ड मध्ये थोडीशी चर्चा पाहायला मिळते. पंच चेंडू 3 फेकून झाले का? 4 बॉल झालेत बघा. पहिल्या बॉलवरती षटकार, दुसऱ्या बॉलवरती 2, तिसऱ्या बॉलवरती 2 आणि चौथ्या बॉलवरती 2 धावा आल्यात. 4 चेंडूचा खेळ संपला, अवघ्या 2 बॉलचा खेळ बाकी असेल. पहा, लक्ष असू द्या. माप्या सवी पंच स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये अमरला आपण पाहतो. गेल्या 4 दिवसांमध्ये 5 दिवसांमध्ये एक जबरदस्त स्कोरिंगचं काम त्याने केलं, मात्र थोडेसे चुका होत असतात मित्रांनो. दिलगिरी व्यक्त करतोय. नेहता चेंडू फेकला जातोय. डॉट चेंडूची संख्या पाहायला मिळतोय. भानुदासला पण पाहतोय. षटकामध्ये 1 षटकार जर उकाला आणि तिथून मी म्हणेन कमबॅकिंग षटक या गोलंदाजाच्या माध्यमातून आपण पाहतोय. 53 धावा धावफलकेवरती लगवल्या जातात. त्या षटकातील अजूनही काही चेंडूचा खेळ बाकी आहे. बुधाची ऑन स्ट्राईक वरती यू मिस डेफिनेटली परफेक्ट यॉर्कर. अजून एकदा का आणि फलंदाजी ते बाद होईल. बुधाची बॅक टू द डगआउट. पहिल्या डावाचा खेळ संपला होतोय. पहिल्या डावामध्ये प्रथमतः फलंदाजी करणारा वाघाचवाडी संघ पोहोचला 53 या आकड्यावरती आणि उत्तरार्धामध्ये बनवायचे 30 चेंडू 54 धावा. उत्तरार्धाला जशी सुरुवात होईल मायक्रोफोन वरती जोडले जातील तर व्हाइस ऑफ माथेरान. कुठेही जाऊ नका, पाहत राहा जे महाराष्ट्र चषक 2025. तर नक्कीच पहिल्या राऊंडची तिसरी मॅच पाहायला मिळेल. आयुष 11 कंट्रोल त्यांच्या अगेन्स्ट फाईट करेल पोगो टीम.
पोगा टीम ह्या दोन टीम मध्ये बिग लढत पाहायला मिळेल. तर मी विनंती करतो डायनिफिके केलं जाईल आपल्या मान्यवरांच्या हस्ते. नक्कीच आपण जर पाहिलं तर बिग लढत आपल्याला पाहायला मिळेल. पायचे टॉर्च कुठल्या टीमच्या बाजूने लागेल. दोन्ही बलाढ्य टीम्स आहेत. आज एकमेकांच्या लढती खरं तर पाहायला मिळेल. टॉस जिंकलाय कंट्रोल टीमनं आणि लगेच ही मॅच संपायच्या अगोदर आमच्यापर्यंत निर्णय पोहोचवा आणि ही मॅच संपल्यानंतर लगेच मैदानामध्ये जायचं बा. लक्ष असू द्या दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला. पहिले सत्र संपलं गेले. खूप चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. लगेच टॉस जिंकलाय या कंट्रोल टीमनं आणि प्रथम शतरक्षण स्वीकारलाय. तर लगेच ही मॅच संपल्यानंतर लगेच तयारीत राहायचंय. मॅच पाहिली तर खूप इम्पॉर्टंट आहे. धावसंख्या जर पाहिली तर धावफलकावरती धावा पाहायला मिळतील. 53 धावा. 54 धावांचा पाठला करायचा. बॅटिंग करत असताना टीम आपण जर पाहिली तर कोरलवाडी टीम पाहतोय. पहिल्या सत्रामध्ये खूप चांगली इफेक्ट राहिला वाघाचीवाडी टीमचा आपल्याला पाहायला मिळाला. त्याच्यानंतर जर पाहिलं तर अविनाश वाघ लवकर बाद झाला आणि त्याच्यानंतर पूर्ण जबाबदारी अंकुश वाघचा आपल्याला पाहायला मिळाला. खूप चांगला टार्गेट सेट करून ठेवला होता. चला फलंदाज लगेच मैदानामध्ये जायचं. पहा उशीर करू नका. आपल्याला आज फायनल डे आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला मॅचेस देखील भरपूर खेळवायचे. त्याच्यामुळे थोडंसं सहकार्य करा. पहिल्या दिवसापासून आम्ही हे आव्हान भरपूर टीम्सला देखील केलं. थोडंसं टीम्सने या स्पर्धेला कमी वेळ दिला आणि वेळेवरती टीम्स आल्या नाहीत आणि खरं तर थोडंसं या स्पर्धेचे खरं तर आयोजक नाराज असणार आहेत. पहा चांगला प्लॅटफॉर्म एक चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली आणि त्याच्यानंतर जर पाहिलं तर एक दमदार स्पर्धा पाहायला मिळाली आणि त्याच्यानंतर प्रत्येक दिवसामागे जर पाहिलं तर प्रत्येक दिवशी प्रत्येक टीम्सनं या स्पर्धेला थोडंसं नाराज केलंय. अशा चुका सुधाराव्या लागतील. प्रत्येक टीम्सला विनंती असेल. काय पण सर चला लगेच सुरुवात करायची. नक्कीच आमच्यासोबत कॉमेंट्री बॉक्स मध्ये जोडले जातील योगेश वाघ. एक चांगला आवाज पहिल्या सत्रामध्ये आपल्याला ऐकायला मिळालं आणि पुन्हा एकदा आपल्यासोबत कॉमेंट्री बॉक्स मध्ये जोडले गेलेत. थँक्यू अमोलवीर. थँक्यू मनोज फसाळ ज्यांचा आवाज आपण ऐकत होतो. तर मित्रांनो करायची का सुरुवात या दुसऱ्या डाबाला करायची. अक्षता मिळाली का. कोणी हू ना करी कोणी चू ना करी. मग करायची सुरुवात. वाजंत्री बहुगल बलान करणे. तरी चांगला आरकोट नका भरू तरी घेतल्या झाला. असा कार्यक्रम म्हणजे बेडूक चाप्या ना इलाज. हात में नाही दांडू तो क्या करेगा पांडू. ढेंगा फटीतून बॉल सुळसुळीत. 12 खेळा तू जागर. कारण आम्ही नाईट करून आलो. कमीत कमी त्याचा लोड तुझवून आला पाहिजे. तुझ्या पण किडन्या ओके ठे. हरकत नाहीये. इथे मैदानाच्या आतमध्ये पहिल्या बॉल वरती एक सिंगल आली. एक गोलंदाज अविनाश वाघ. स्ट्राईक एंड वरती फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. ए बाबा मराठीतली नरमा झाली इंग्लिशला मास्टरशी आहे ना. उद्या मा येडा होतो ना. तू लिपी देखून मा झाली चक्कर याची बारी. भानुदास जो स्ट्राईक एंड वरती यावेळेस देखील समोरच्या दिशेला नाही. आता काय खवा दुखतो का काय एवढा बारी थ्रो केलाय. नको झाले तर पा अगदी हलक्या हाताने थ्रो केलाय. परंतु निश्चित इथे एक सिंगल मात्र थांबली नाही. या दोनही नामांकित संघ आहेत. सलोनी 11 वाघाचीवाडी आणि त्यांच्या विरुद्ध कोरलवाडी असा हा मैदानाच्या आतमध्ये सामना. पहिले 2 चेंडू आपण पाहिले. 2 चेंडूवरती 2 धाबा आल्यात. त्यामध्ये अगदी जर पाहिलं सकाराम तुकाराम अशा 2 धाबा 2 बॉल वरती आल्या गेलेत. अजूनही या षटकातील 4 चेंडूचा खेळ उर्वरित शिल्लक आहे. आणि स्ट्राईक एंड वरती फलंदाज पुन्हा एकदा महेंद्र. मोठे घरचा पोकळवाचा वारा शिरा बसा बसा ढाल.
निर्धाव चेंडू महेंद्र आलाय स्ट्राईक एंड वरती. काय सांगत धर्मेंद्र ज्याचा पिक्चर फेवरेट इथे आमचा महेंद्र, तिथे मात्र फुसका बार चायनाचा माल डॉट. निर्धाव चेंडू आलाय. मनोज फसाळे आमचे समालोचक पहा, त्यांची शर्टिंग पहा. शाळेत काही काय सांगा त्या 12वी पर्यंत आम्ही काही शर्टिंग केली नाही. यावेळी देखील समोरच्या दिशेला फटका तिथे डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, तिथे बॉल थांबणार नाहीये. दाम करीब काम आणि बीबी करे सलाम, तिथे ठोकला धाबा 4 चौकार. सकाळ खोलला पण बोनी मस्त झाली टाइम. पहा अगदी खऱ्या अर्थाने मित्रांनो, पारितोषिकापेक्षा तुमचं प्रेम मिळते तेच माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे. आणि यावेळेस हो बॉल थांबत नाहीये. काय बोलायचंय ना इलाज झाला. असा कार्यक्रम म्हणजे जावय भोळा सासऱ्याला पोरा झाली 16. एक सांगतो ते मला मुळात, दुसरा सांगतो खाऊ का रताळा, बाकी जाय खाली कानफळा. इथे जरूर षटकार आलाय. अगदी आपण पाहू शकाल. आता धाबा धावल का वरती 12 खेळाडू लोक काहीतरी गरम आणणार वजच कण होतो काय. 12 धावा. पुढचा चेंडू पुन्हा एकदा अविनाश वाघ. यावेळेस हो इथे डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला जाईल का नाही. यस पहा बॉल टिकला बाप्यानं, बॉल खेळला बाप्यानं, पण रन आली बाईची. याच बाईच्या स्वरूपात एक सिंगल आली आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. आता 13 धावा पहिल्या षटकाचा खेळ खाऊन पिऊन ढेकर देऊन संपला गेलाय. आमचे स्कोरर पण चांगले स्कोरिंग करतात, त्यांचं कौतुक करावं लागेल. काय नाही मला तुझा हसू देखला, मला एकूच आठवत नक्की इन्स्टॉल तुझा अकाउंट कवडात दोन्यात नस गडी. चला जास्तचा वेळ न घेता लगेचच मॅच ऑन करा. नेक्स्ट मॅच देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. तुम्ही आम्ही एन्जॉय करताय मित्रांनो. जय महाराष्ट्र संघ आयोजित जय महाराष्ट्र चषक धामणी हा भव्य दिव्य टेनिस बॉलचा करंड. आणि निश्चित या करंडामध्ये पहिला सामना आपण पाहिला, तिथे मात्र जरूर पहिल्या सामन्यामध्ये विजय झाला संघ तो बापदेव 11. राहून दे ना तेवढ्या लांब नाव जे माझी जीवा वाकडी तिकडी होते. अगदी जरूर गोलंदाज प्रकाश आपल्याला पाहायला मिळेल गोलंदाजी ट्रॅक वरती. यावेळेस हो फटका तिथे चांगला खेळण्याचा प्रयत्न, तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहे. 2 धाबा. खालच्या आळेचा गडी वरच्या आळेला गेला, वरच्या आळेचा गडी खालच्या आळेला खाऊन पिऊन ढेकर देऊन 2 कंप्लीट झाल्यात. कोरळवाडी टीमचा मगाचा 12 खेळाडू ज्याला षटाक बा आहे बोजा बारदान काठ छाटके आणि स्टेपनी आलेली नाही ना बाया गोंधून अटकली. तो आपण नरड्या बिरड्या गोंधून कडून आलाय. यस डेंजर गडी आहे तुझी. अगदी आपण पाहू शकाल. आता धाबा दाखवल का वरती 15. हलक्या त्यानं दाबलाय, तिथं फिल्डर आहे. इथे काय घडणार त्याला तुम्ही चांगला मार ना, पण काय सांगता बायचाच तुम्हा करून गेले असतात, तुम्हीच त्याला 2 भोशाड्या जास्त दिल्या असत्या. परंतु निश्चित प्रयत्न चांगले होताना पाहायला मिळाले. इथे जरूर आहे एक सिंगल आली गेली. पुन्हा एकदा धावफलकाकडे वळत असताना 16 धाबा धावफलकावरती. आमचे डीजे ऑपरेटर देखील चांगले खुश आहेत. जसं काय त्याला जेलमध्ये बसलाय असा बसलाय. खोटा बोला पण मजबूत बोला. बेमट्याच्या डेटापासून बोला. एक हात वरता आलता आयडियास लावून कचकन आतमध्ये लोटा म्हणजे खोटी अपील. जरूर तिथे पुन्हा एकदा एक सिंगल घेतली. धावफलक मात्र हलता ठेवण्याचं काम केलं जातं मैदानाच्या आतमध्ये. सलोनी 11 बागाचीवाडी हा संघ एक नामांकित संघ आहे. अगदी पनवेल तालुक्यातच नाहीये तर मुरबाड असेल, शहापूर असेल, कर्जत असेल, अंबरनाथ असेल, अनेक स्पर्धांमध्ये या नावानं आपली नाही इलाज. असा काय सांगायचा हे उलटा कार्यक्रम झाला. काय भांडी घशा शॉट पण काय नाही इलाज. हांडी भांडी खोंबली चेंबली डॉट निर्धावालाय. अगदी जर पाहिला अशाच पद्धतीने गोलंदाजी करावी लागणार आहे सलोनी 11 वाघाचीवाडी क्रिकेट संघाला. कमाल आहे स्कोरर तुझी. रात्री हळदील जेलेला का काय झालेला जेलेला. यावेळेस मात्र इथे फटका फसलाय. क्षेत्ररक्षक बॉल खाली अविभाग. बस दिल्या घरी सुखी राहावे. मागू नका हुंडा नाहीतर देऊ तुम्हाला हंडा. इथे जरूर फलंदाज बाद विकेट.
भस्मा यांचे सुपुत्र भाई इंद्रजित भस्मा यांच्याकडनं या स्पर्धेला तब्बल 2100 रुपयांचं आर्थिक डोनेशन मिळालं गेलं। मी विनंती करतो इंद्रजित भस्माला की या मंचावरती येऊन आसनस्थ व्हायचं आहे। ओव्हर टू योगेश सर। यावेळेस नवीन कोरा करकरी जाडा जुडा गट्टा गुटा आडिया बांध्याचा मीडियम साईज राजेश नवीन फलंदाज का आडिया बांध्याचा मीडियम साईज ना मोठा अंपरपेक्षा उचून निघाला मजबूत बोजा बांधा 86च्या पुढेच हातात बहा सुसमोजे घालून अगदी आपल्याला फलंदाज दाखल होताना पाहायला मिळतो। आम्हाला असं सुसमोजे घातलं का लोक सांगतात भेंडी कुठायचा आलाय परंतु जरूर हरी दोरे ज्यांची स्माईल पहा गेले 6 दिवस उन्हाळ्यापासून सुटका आहे त्यांची चांगली पंचांची भूमिका त्यांच्या जोडीला आपण स्कोरलेग पंचांच्या भूमिकेत सुरेश निरगुडा अनेक मैदानावरती त्यांच्या माध्यमातून धूळ पाडली गेली बॅटिंग मध्ये जरूर पुन्हा एकदा शेवटचा चेंडू प्रकाश नाही बॉल मारूच नको काय सांगायचं आहे हलक्या हाताने त्याला पुश करायला पण फूट झाला तिथे 2 षटकांचा खेळ संपलाय। धाबा धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळाल 17 धाबा 21 मॅच मध्ये पाहायला मिळेल 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 37 धाब्यांची आवश्यकता। बोटी सांग कळ जेली मनगटी सावध राहा बाबा पहा वरच्या आळेला आल्या काय सांगता फूट झाला आणि खालच्या आळेला जाऊन तनवट्याकडे लागला बॅट्समन बघा यास या बघा नाही लाग अंकुश आलाय गोलंदाजी ट्रॅकवरती तिसरं षटक। अंकुशची गोलंदाजी जर पाहिली शैली वेगळी आहे त्यामुळे अनेक फलंदाजाला त्याच्या शैलीमध्ये त्याच्या वेगावरती त्याच्या अचूक टप्प्यावरती त्यानं अनेक फलंदाजाला खऱ्या अर्थाने बाद करण्यात यशस्वी ठरलाय। परंतु या मॅच मध्ये त्या पद्धतीने कामगिरी होणार का कारण समोरील संघ देखील एक नामांकित संघ आहे त्यामुळे शंका नाही आहे। प्रेक्षक वर्ग देखील पहा मैदानाच्या चारही साईडनं स्पर्धेचा आनंद घेतायत ते सावरीच्या बुडाशी कंटाळायला सावरीला याक पाड नाही पण बघा ना सावरी बुडी काय नको टेन्शन नाही बाबा जिथे जागा मिळेल तिथे स्पर्धेचा आनंद घेतला जात आहे। फक्त बाउंड्री लाईनच्या शेजारी बसू नका ना इलाज नाही तिकडून फिल्डर याद आणि मेंढ्यावर बसायचा। पहिला चेंडू खोलवा टप्प्याचा चेंडू होता तडी या सर्कलमध्ये इथे अगदी आपण पाहू शकाल जरूर प्रयत्न भरपूर केले जात आहेत। हा जरा खालता आथरून बसा नाही तर काय माहिती का जरा मुळ्याला प्रॉब्लेम होऊ शकतो कारण दगडी तापलेले आहेत त्याची काळजी घ्या। तिथे जरूर पुन्हा एकदा यावेळेस इथे एक सिंगल घेतली जाते मैदानाच्या आतमध्ये यावेळेस अगदी राजेश जाडा जुडा घट्टा गुटा मजबूत फलंदाज आणि तवडा जाडा मजबूत मीडियम साईज गोलंदाज अंकुश वाघ यावेळेस पाहायला मिळेल। तो आमचा जानलीवर भर उन्हात तिकडे आरडतो तरी बिचारा टाइम वाचायचं नाही कमाल आहे तुमची। यावेळेस हो स्विचिचा फटका बेकार तो भांडी घशा शॉट आणि वाकला मग गुडघा टेकला आणि मग ठोकला डीजे वाल्या वाज आहे ना तिथे बॉलर झाला फूस ना तिथे कारण ठोकल्यात 6 धाबा कारण आता धाव संघाची धाव संख्या धावपलकावरती 24-24 चांगली बॅटिंग अंकुश वाघ ज्याच्यावरती आक्रमण पण नाही इलाज तोय बघा गंडिया बॉलर आहे इथे काय घडणार यस खोदून काढण्याचा प्रयत्न डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे बॉल पर्यंत बघा याच्या अंगात कंचा काही शिरला येरा बरं त्यात लिंबू मिरची आणा उतारा करा नाही आहे शेजारी नाही तूच खोसा नाही इलाज हा अगदी आपण पाहू शकाल गडी मात्र चांगला खली आहे कारण त्याच्या कानात मात्र चमकते बाळी तोच गडी खली नाव आहे राजेश। यावेळेस एक सिंगल आली 25 धाबा काय करील त्यानं मांड्या घातल्या त्या पालगती घातल्या गावाचे गाव देवा नमन्या गोरे फिल्डर व त्याला पड 16 बाकी कोयलू 16 तिथे पहा अगदी डॉट चेंडू मैदानाच्या आतमध्ये अंकुशच्या माध्यमातून पाहायला मिळालाय। षटक क्रमांक 3 चालू आहे अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे। स्ट्राइक एंड वरती भानुदास जो आपल्याला पाहायला मिळेल
सिंगल काडी बोजा बारदान 47 ते 48 किलो बोजा बारदान काट छाटके. पुढचा चेंडू पाहिला जाईल, वेळ वाचवणं अनिवार्य आहे. यावेळेस समोरच्या दिशेला हलक्यात टॅप करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक जरूर थोडंसं फंबल झाला पण तो बॅकअप अवेलेबल होतं त्यामुळे तिथे एकच धाव आली. प्रयत्न भरपूर चांगले केले जात आहेत सलोनी 11 बागाचीवाडी क्रिकेट संघाच्या माध्यमातून, परंतु निश्चित फलंदाजी देखील तेवढीच चांगली होताना पाहायला मिळाले. शेवटचा बॉल या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. षटक क्रमांक 3 चालू आहे आणि धावफलक 26 धावा आहेत. काय सांगतात, त्याला वाटलं एक बारेल माझी बाजू आली म्हणजे काय धंदा, परत तसाच भांडी घसायला, पण नाही इला झाला. फुसका बार निघाला, चायनाचा माल झाला, तिथे डॉट आला. तिथे षटक क्रमांक मैदानाच्या आत संपले गेले 3 आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती 26. आता अगदी आपण पाहू शकाल 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि धाव्यांची गरज आहे. 12 चेंडू 28 धावा. तर निश्चितच ठाकरे एंटरप्राइजेसचे मालक बेलवाडी गावचे शान भाई अमितभाई ठाकरे यांचं आमच्या स्पर्धेमध्ये आगमन झाले. मी विनंती करतो अमित ठाकरे या आमच्या प्रमुख मंचावरती येऊन उपस्थिती दाखवायची आहे. तुमची प्रमुख पाहुणे म्हणून आम्ही त्याला इन्व्हाइट केलं होतं आणि खरं तर या स्पर्धेमध्ये कांडोली संघाला त्यांच्या मार्फत पॅक केलं गेलंय. त्यांचे पॅकर्स कांडोली संघाचे पॅकर्स आणि आमचे प्रमुख पाहुणे या नात्याने या प्रमुख व्यासपीठावरती येऊन असणं व्हायचं आहे. तोवर इथे यथोचित मान सन्मान केला जाईल. मी विनंती करतो स्पर्धेचे मुख्य आयोजक पिंटू शीदला, इथे इंद्रजित भस्मा खरतर आत्माराम शेठ भस्मा यांचे सुपुत्र इंद्रजित भस्मा यांच्याकडनं या स्पर्धेला तब्बल 2100 रुपयांचं आर्थिक डोनेशन आणि आमच्या या आयोजकासाठी खरं तर त्याचे इन्क्लूड असतील कॉमेंट्रेटर असतील, डीजे असतील, पंच असतील आणि युट्यूबचे सर्व सदस्य असतील त्यांच्यासाठी 3 किलो चिकन साठी निश्चितच 3 किलो चिकन देण्यात आलं आणि 2100 रुपयाची आर्थिक डोनेशन यांच्या माध्यमातून लाभलं गेलं. माईची उपदार शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन पिंटू शीद यांच्या पवित्र हस्ते शुभ सन्मान झाला. इथे इंद्रजित बाईचा. ओव्हर टू योगेश सर. तरी मला सांगा हंपरची पोटा का वाढत चालली? चिकन खाऊन लोकांचा अन्न खाऊन देखा कशा ढेऱ्या वाढल्या त्यांच्या. याचं कारण 6 दिवसात त्याच काम केलंय ना, मजबूत खालाय मजबूत फार एक फूट त्यांची पोटा वाढत चालल्या. तसंच आमचा मनोज फरसाळे त्यांची तब्येत मात्र मस्त. तवास तो काय सांगता हॉटेलमध्ये काय सांग सध्या जाऊन खावावा, इकडेच मजबूत आहे. 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये 28 धाब्यांची आवश्यकता आहे. ज्ञानेश्वर आलाय गोलंदाजी ट्रॅक मध्ये. ओव्हर क्रमांक 4 आणि स्ट्राईक वरती आहे तो म्हणजे भानुदास. पहिला जाईल. इथे फटका इथे फसला गेलाय. क्षेत्ररक्षक बॉल खाली आलाय. बस देखताय जिलेबी और मागताय भजिया, याचा भोतडा फाटला. नाही इलाज. काय सांगायचं आहे असा कार्यक्रम मध्ये सेम 5 ला 1 10 ला 3 चकबार सुटसुटीत. इथे झेल ड्रॉप. नाही इलाज. काय सांगायचं आहे तिथे एक सिंगल आली. स्ट्राइक एन मध्ये अगदी आपण पाहू शकाल राजेश झेल तर सुटलाय परंतु तो भानुदास नॉन स्ट्राइक एन वरती. बघा डायरेक्ट हिटचा प्रयत्न पण नाही इलाज. असा हिट डायरेक्ट हिट करणं तोपर्यंत बॅट्समन पोहोचणं म्हणजे काय माहित आहे का, हंपरचा ओव्हर टाइम. यास ओटी तिथे जरूर एक सिंगल आली आणि अगदी संघाची धावसंख्या आता 1च्या मध्येनं आपल्याला पाहायला मिळेल. 28 धावा. आता मला वाटतं 26 धाबीची आवश्यकता आहे. 10 चेंडू 26 बनवायचे आहेत. लेग बाईज. यस लेग बाईज म्हणजे यस. पहा आमचं डीजे वाले देखील कौतुक करावं लागेल. आणि यावेळेस मात्र इथे फलंदाज होतो फळात. इथे मात्र विकेट. नाही इलाज झाला. काय सांगत आहे खायचा होता चिकन पण घशात गुतला मटन, मारायचा होता रट्टा पण नाही इलाज. फलंदाज इथे विकेट गमावली. प्रमुख उपस्थिती खर तर आपण पाहतोय जानू पिरकड या प्रमुख व्यासपीठावरती इथे अस्वस्थ व्हायचंय. त्याच्यानंतर आपण पाहतो
तबलेवाले गायक हरी पिरकर विनंती असेल या मंचावरती येऊन अस्वस्थ व्हायचंय त्यांच्या संवेदामध्ये आपण पाहतोय जाणू पिरकर मामा या इथे प्रमुख व्यासपीठावरती येऊन अस्वस्थ व्हायचंय। स्पर्धा आपली जय महाराष्ट्र चषक धामणी ग्रामस्थ मंडळ धामणी यांची ही स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये प्रत्येक ग्रामस्थांचा इथे सहर्ष स्वागत केलं जाईल। ओव्हर टू योगेश सर। त्यावेळेस पुन्हा एकदा नवीन खेळाडू संतोष जो मैदानाच्या स्ट्राईक इनवरती खेळताना पाहायला मिळेल, पाहिलं जाईल इथे जरूर ज्ञानेश्वरनं मात्र जरूर कमबॅक करण्याचा प्रयत्न केलाय। अजूनही जर पाहिल्या 9 चेंडूचा खेळ शिल्लक आहे, 26 धाब्यांची आवश्यकता। रट्टा मारला इथे एक्स्ट्रा कव्हर मध्ये डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे अंकुश, क्षेत्ररक्षण चांगलं झालं। अशी फिल्डिंग झाली म्हणजे काय सांगायचं आहे। विक्स 500 एक गोळी घ्या 5000 दूर करा, म्हणजे जास्त धाबा मिळत नाहीये इथे। जरूर एकच चांगली कामगिरी होताना पाहायला मिळाली सध्याच्या स्थितीला। यावेळेस मात्र राजेश पहा चांगले सुसमोजे हातात घालून मजबूत गडी आहे। ज्ञानेश्वर चॅप्टर बॉलर आहे, पाहिलं जाईल आता पुन्हा एकदा गोलंदाज तयार। बापा ये खलास गया, अभी ठीक करके देता है। कार्यक्रम फिट झाला मिस्टर सचिन टिचकुले। तिथे हा चेंडू देखील सीमारेषा आहे, तिथे देखील धाबा 4। आजकाल जावय कंचा मनासारखा नसतो, तो लगीन झाला का 1 महिना परत मनासारखा असतो, मग त्याचा खरी राक्षस रूप दावाय सुरुवात करीतो। सासरा पण बरा माना ना काही बोला येत नाही, त्याला माहित आहे नाही येता तो बरा होता। अगदी जसा बॉल मारल्याबरोबर डायरेक्ट बेसर मॅच गेला, बेसर मॅच त्या पोर मस्तपैकी गेला, पण त्याच्या आवाकाच्या बाहेर होता फिल्डर गेला, त्याची घारीची नजर होती। चांगलं क्षेत्ररक्षण होताना पाहायला मिळालं, म्हणजे नजर क्षेत्ररक्षण नाही कारण 4 रन आलं ते चांगला सांगून काय चांगला होईल, परंतु यापुढे अशा पद्धतीने चुका कमी करणं फार महत्त्वाचं राहणार आहे वाघाची वाडी क्रिकेट संघाला। यावेळी देखील पुन्हा एकदा बेकार याला येराबरकांचा खई झोमला का काय झोमला, एकच बाजूला दिसता खुरपून खुरपून मारायला लागला। अंपर इसका देखो शॉट देखो, फटका चांगला आलाय। 4 ओव्हरचा खेळ संपलाय, धाबा दाफलकावरती 39। आता विजयासाठी शेवटचे 6 चेंडू 15 धावेची आवश्यकता। 6 चेंडू 15 धावा म्हणजे काय माहित आहे का, आता मलेरिया झाला आणि सगळा टायफॉइड झाला, रगात देऊन देऊन गडी निकामी झाला। आता काय होणार, 6 चेंडू मध्ये 15 बनवायचे आहेत, कंपल्सरी चेस स्पर्धेचा नियम आहे, त्यामुळे त्या बनवाव्याच लागतील। चला वेळ वाचवणं महत्वाचं राहील। सलोनी 11 वाघाची वाडी, काय सांगायचं अशी राजाची बॅटिंग चांगली म्हणजे काय सांगते, राजा नाव आहे राजा, त्यानं बरेच बॉलरचा वाजवला बेंड बाजा, कारण जर खालता घुटना टेकून टेकून कुथैला पार अख्खं जेवढं कुथैला तेवढं सगळं नईत फोकारला चांगली। आणि यावेळेस सिंगल काढी डबल इंजिन फलंदाज संतोष जो स्ट्राईक एंड मध्ये पाहायला मिळेल। थँक्यू योगेश सर। इथे आपण प्रमुख पाहुण्यांची उपस्थिती खरं तर ठाकरे एंटरप्राइजेसचे मालक आपण पाहतोय अमित भाई ठाकरे यांचे शुभ आगमन त्यांच्या संवेदामध्ये त्यांच्या साथी मित्र जरूर आले गेलेत। अमित ठाकरे यांची जरूर इथे आमच्या मुख्य व्यासपीठावरती शुभ आगमन होताना दिसतंय। खरं तर कांड्रोली संघाचे ते पॅकर्स आहेत आणि खरं तर आपला या जीवनातील फारसा वेळ समाजसेवेसाठी देताना दिसत आहेत आणि ठाकरे एंटरप्राइजेसचे ते मालक आहेत। या अमित भाई या तुमचे आमच्या स्पर्धेच्या माध्यमातून भरपूर भरपूर सहर्ष स्वागत। शेवटचा षटक आहे, राजेश तयार होते, 15 धावेची आवश्यकता। इथे जरासा कस पडलाय, ना इला झाला, किपर आहे बस एकच नंबर, याला नेवा आंब चोरायला काय बोलायचं आहे, नियम महाराजाला पण ना इला झाला असं नियम मात्र आपल्याला हळदीला बरोबर बसता। स्कोरर रात्री हळदीला जाऊन आला ना, नाही जेला जेला तरी खोटा बोलतो, हुशार आहे गडी जरूर। इथे अगदी आपण पाहिलं असेल एक सिंगल वेगानं कंप्लीट घेतली आहे आणि आता 14 धावेची आवश्यकता आहे। 5 बॉल 14 बनवायचे आहे। स्ट्राईक एंड होती राजेश, ज्याच्या बॅट मध्ये 2 मोठाले फटके अगोदरच्या ओव्हर मध्ये आपण पाहिलेत। गोलंदाज तयार, 5 चेंडू 14, 5 चेंडू 14 ना इला अशी बॅटिंग झाली म्हणजे काय माहिती का, उराड्याला गुंबाई याची लक्षणं आयडियास लावून पण वरते येणार, कारण जरूर शरीरावरती चेंडू आदळला जातोय। काय करेल बॉलर ना इला झाला, त्याला काय सांगायचं 12-13 फुटाचा बॅट्समन दिसायला लागला, त्याच्या छातीला लागला कुठे लागला तर काय।
विनंती आहे बाउंड्री लाईनच्या जवळ आपण जे क्षेत्ररक्षक जे प्रेक्षक मायबाप आहात त्यांना विनंती आहे की थोडस बाहेर राहा, कारण मॅच अगदी घासून पुसून चाललेलं आहे, मजबूत खुसून चाललेलं आहे. ये क्या हुआ कैसे हुआ ना इलाज झाला. 3 बॉल कळले त्या ना बसाबस, काय सांगायचं आहे, गडी डेंजर आहे. मला वाटतं अमर लांगे आहेत, जरा व्यायाम करत जा अमर सर. सध्या आपलं पण तब्येत थोडीशी साईज पेक्षा वेगळी होत चाललेली आहे आणि त्यांचा संघ 4थ्या मॅच मध्ये खेळताना पाहायला मिळेल मला वाटतं. अगदी इथे मात्र कमालीची गोलंदाजी, अजूनही 14 धावेची आवश्यकता. राजेश ज्याच्याकडे क्षमता भरपूर आहे, गोलंदाज तयार. राजेश टू राजेश, यावेळेस हेलिकॉप्टर उडवला गेलाय, क्षेत्ररक्षक कुणीच नाहीये. बस बॉल गेला खांडीला आणि फाटा फुटला शेंडीला. थांब डीजे वाले, आता वाजूच नको. आता काय माहित आहे का, आता माझा मुळीत बाहेर याची बारी झाली, कारण 14 धावेची आवश्यकता असताना इथे षटका ठोकला. आता 2 चेंडू आणि 8 धावेची आवश्यकता, बरोबर का स्कोरर? नीट सांगाकडे नाहीत, काय माहित आहे का, मा गणित आधी येडा होत, बरोबर ना? हा मग बरोबर आलाय. चला 2 चेंडू 8 धावेची आवश्यकता या मॅच वरती. आता खऱ्या अर्थाने या 2 चेंडू मध्ये 2 मोठाले फटके खेळणं अपेक्षित राहणार आहे. हा चेंडू फार इम्पॉर्टंट आहे. या चेंडूवरती एखादा चौकार आला तर शेवटच्या बॉल वरती सर्दी खोकला आला सुद्धा सगळ्यांचा आजार एक. आणि हा चेंडू जर डॉट आला तर संघाचे पुरस्कर्ते नामदेव दादा उघडा ज्यांच्या माध्यमातून 500 रुपये एका डॉट बॉल साठी. गोलंदाज तयार. बापा रे, रडून रडून डोळे लाल झाले मुलीचे, कवन कतील सारे दुःख त्या माऊलीचे. रट्ट्याला मुली येतात, आता बाहेर येणारच नाही. परंतु काही का होईना मॅच मध्ये अजूनही जर पाहिला दमखम आहे. 1 चेंडू 2 धावेची आवश्यकता. खऱ्या अर्थाने जणू काही मैदानाच्या आतमध्ये हा मेगा फायनलचा सामना पाहतोय, कारण एका साईडनं सलोनी 11 वाघाची वाडी त्यांच्या विरोधात खेळताना जय भवानी कोरळवाडी. पाहू शकाल काही होऊ शकतं. आणि स्पर्धेचा नियम आहे माझ्यापर्यंत आलाय, धाव घेण्यासाठी फलंदाज आपण नोंद घ्या. दोन्ही साईडने जर आपण क्रीज सोडली तरच ती धाव ग्राह्य धरली जाईल, याची देखील नोंद घ्या. आता काय होणार ही मॅच, कोण जिंकणार? 2. अरे बाबा 2 ना, काय इलाज आहे? तो कानात काय बोळू बिळू घातला का काय केला? मधीच माझी गाडी कुठेतरी मोसम मध्ये आली, यानं रिव्हर्स गिअर पाडला, ना इलाज झाला. 2 धावेची आवश्यकता आहे. इथे काय घडणार काय नाहीये, कुठला संघ विजय होणार? एका साईडनं सलोनी 11 बागाची वाडी तर एका साईडनं जय भवानी कांड्रोली कोरळवाडी. पहा गड्याव पेशंट गॅसवर ठेवायची बारी आली. हा HP चा आणा नाही तर भारतचा आणा, खालून लावणार वरून लावा, पण नळी लावा. इथे जरूर ज्याला मुळेत वया त्यानं दगडी बसून जा, तापलेल्या आहेत सध्या. अगदी काय घडणार काय नाहीये. इथे कंपल्सरी चेस स्पर्धेचा नियम आहे, त्यामुळे 2 धावा तर बनवाव्याच लागणार आहेत. पहिले 3 चेंडू राजेशने खऱ्या अर्थाने कमालीचे हाताळे, परंतु 2 बॉल वरती मात्र 2 मोठाले फटके सहन करावे लागले. मॅच मात्र शेवटच्या बॉल वरती येऊन पोहोचली. एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 2 धावेची आवश्यकता. कंपल्सरी चेस ज्याच राजेशने खऱ्या अर्थाने 2 षटकार ठोकले, तोच राजेश यावेळेस स्ट्राईक एंड वरती, ज्याच्या माध्यमातून 2 चेंडू डॉट देखील खेळून काढलेत. काय घडणार काय नाहीये. 1 बॉल 2 धावा, 2 धावा 1 बॉल. एका साईडनं सलोनी 11 बागाची वाडी. इथे पाहू शकाल राजेश टू राजेश, 1 बॉल 2 ची आवश्यकता. 1 बॉल 2 ची आवश्यकता असताना गॅप मध्ये बॉल. आणि अखेर शेवटच्या क्षणाला सामना इथे चौकारानं मॅच फिनिश केल्या. अभिनंदन टीम कोरलवाडी आणि टप अँड हार्ड लक टीम सलोनी 11 बाघाची वाडी. विजय संघाचे अभिनंदन, हारलेल्या संघाचं गोडसं कौतुक. चला लगेच नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे.